आता छानपैकी आंबाडीचं आहे, स्वच्छता आहे, स्वच्छतेवर जास्त भर दिला आणि बाजूला भाज्या भेटलेलं आहे तिथे. आणि आजलाही असो हे मामा मला दुकानात पाहिजे बेला पाणी सुटेल अशी आपली गोड चिंच ओळखता येत असतील तर ही बघा बाफणीची भाजी म्हणतात तिला. लाडू हे बेसनचे लाडू. हा हा दारामध्ये आपली गर्दी गेलेली आहे. पावणारा महागणपती आहे. बरोबर. तसंच या सर्व पावरे यांचंही आम्ही सर्वांना गणपती बाप्पा मोरया. आपण इंट्रो पाहिला, इंट्रोमध्ये आपण चिरनेर पाहिलं तर ते चिरनेर कसं आहे तर अगदी निसर्गरम्य का असतं माहिती आहे मित्रांनो, की आपण पालीला जातो, महडला जातो, तसेच गणपतीपुला जातो, तिथे पण आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाबरोबर तिथला निसर्ग अनुभवता येतो. म्हणून मी काय केलं की थोडी ट्रिक वापरलेली आहे की आपण पण जरा आपल्या चिरनेरच्या महागणपतीचा जरा निसर्ग दाखवावा, जेणेकरून इथे येणारा भाविक भक्त पर्यटक जास्त येईल आणि त्याला जास्त ओढ लागेल. तर मित्रांनो सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तुम्हाला सांगतो बघा, आज नवीन फॅमिली मेंबर बघतो आपल्या म्हणजे ब्लॉगिंगच्या किटमध्ये. हो, तर हा नवीन नाही, हा जुनाच आहे, पण त्याला बरेच दिवसांनी बाहेर काढलेला आहे. बरेच वेळा कसं असतं की श्रेयस पाटील सर पण असतात, त्याच्यामुळं कसं आहे की हा शक्यतो बाहेर काढत नाही मी. तेव्हा तुम्हाला मी सांगतो की आपल्याला आता आज आहे आपली संकष्टी आणि दर संकष्टीला चिरनेरचा बाजार भरतो. यावेळी चिरनेरचा बाजार देखील दाखवला आणि चिरनेरचा निसर्ग देखील दाखवलेला आहे. पण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. सुरुवात माझ्या गावापासून केलेली आहे. आज काहीतरी वेगळं करावं या हेतूने हा आपल्या गावचा सुंदर निसर्ग आपल्या ब्लॉगमध्ये मी दाखवत आहे. मित्रांनो, पावसाळ्यात गावाकडचा निसर्ग म्हणजे आपल्या कोकणातला निसर्ग अगदी बहरतो, फुलतो आणि छानपैकी असं वातावरण निर्माण करतो. आणि हे वातावरण आपणास एक पॉझिटिव्ह एनर्जी देते. बोला अक्कादेवी माते की जय. कसं आहे, येताना अक्कादेवीचं सुंदर दर्शन झालं म्हणून दर्शन घेतलं. निसर्ग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा, कारण आजचा मुख्य उद्दिष्ट असा होता की पावसाला आहे, निसर्ग बहरला आहे, तर तो दाखवायला हवा ना. चला आता आपण मुक्कामी आलेलो आहोत. बघू शकता आपण आता इथूनच उजव्या साईडला आपल्याला वळायचं आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे चिरनेर महागणपतीच्या दर्शनाला आणि संकष्टीचा बाजार पाहायला. चिरनेर या गावामध्ये पोहोचलेलो. आता मी जिथं उभा आहे तर ती आहे पार्किंग. तेव्हा आपल्याला पुढं जाऊया, कारण पुढं आणखी बरंच काही आहे. कसं आहे की संकष्टी आणि रविवार लक्षात ठेवा की हा बाजार जो असतो ना तो फक्त संकष्टीलाच असतो. संकष्टीलाच असतो, म्हणजे प्रत्येक संकष्टीला असतो. असं काही नाही की आज कसा रविवार आहे आणि संकष्टी असं काही नाही, तर प्रत्येक संकष्टीलाच असतो. तर आपल्याला पुढं जायचं आहे. जाऊया, सुरू करूया आपल्या ब्लॉगला. गणपती बाप्पा मोरया. चला आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि बघा 4 व्हीलर 3 व्हीलर 2 व्हीलर सगळी पार्किंग होते. आता सुरू जाऊया आपण आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. गावात प्रवेशच करतोय आणि बरीचशी मंडळी आता दर्शन घेऊन आलेलं आहे तिथं. त्याच्याकडे काय आहे, 50 रुपयात गोरीला ग्लास. हे प्रत्येक मोबाईलचा एक 50 रुपयाचा आहे काय? नाही, वेगवेगळ्या मोबाईलचे हां वेगवेगळे आहेत. बरोबर. 50, 100, 150 पर्यंत आहे. हां म्हणजे जसं हे असेल क्वालिटी असेल तशी. क्वालिटी जशी क्वालिटी. हां आता बघा हा 70 आहे ना. हा V70. V70. ओके ओके ठीक आहे. आपण चिरनेर या गावामध्ये प्रवेश करतो. चिरनेर हे ऐतिहासिक गाव जरी म्हटलं तरी खूप छान मोठा इतिहास आहे. म्हणजे अगदी पण बघितलं तर बघा आता कशी संकष्टी आहे, संध्याकाळी उपवास सोडायचा असेल तर मस्त छानपैकी म्हणजे विशेष म्हणजे या आपल्या कोकण परिसरात हा जास्त पदार्थ खाल्ला जातो. म्हणजे कसं याला बिडा म्हणतात, काही ठिकाणी वाल म्हणतात. आणि इकडे आपण बघितलं तर मी म्हटलं ना की कोकण प्रदेशामध्ये वालवण हे जास्त पद्धतीने केलं जातं. बघा कुरडया वगैरे सर्व काही आहेत. आणि अरे वा, हा बघा हा आमच्या डोंगरातला सोना, याला म्हणतात करंद. आणि भाजी देखील आहे. तुम्ही जसं का इथे. ओके ओके. कसा आहे हा कप? हा बघा हा 20 रुपये कप आहे. आणि हे कसं आहे? हे सर्व 20 रुपयाला का? अरे वा छान. बघा
सर्व काही 20 रुपयाला आहे, फक्त नारळाचा रेट वेगळा असेल फक्त, तो विचारत नाही आहे, तो काय दुकान नाही मोठा. ठीक आहे, धन्यवाद. जाऊया पुढं. काही माणसं दर्शनाला चाललेत, काही माणसं दर्शनावरनं आलेले आहेत. वा, बघा मी म्हटलं ना की गणपती बाप्पाच्या दर्शनाबरोबर तुम्हाला जी काही स्थानिक भाजी, काय भाज्या घेतलं काय? अरे वा वा, भाजा आवडतं नव्हतं तुम्हाला? भाजा आवडतं ना भरपूर? हो हो हो, अरे वा. ठीक आहे, आज आपण भाज्याला जास्त रेटिंग देऊया. चला, मतदानामध्ये भाजा हा जास्त आघाडीवर आहे. जातोयच. आणि ही काकू नेहमी आपल्या वाहलच्या बाजारामध्ये भेटते. असता का आता तुम्ही वाहलला? वाहल असतो बाजारात नसते ते गुरुवारी ना? हां हां, बरोबर बरोबर. आणि यांच्याकडे बघा विविध प्रकारच्या फ्रायम्स वगैरे आणि आपले राजगिरा लाडू, आपले लाह्यांचे लाडू आणि चिख्या वगैरे सर्व काही आहे. सुरुवात कशी आहे प्रत्येकाची? हां बघा, 10 रुपये, 20 रुपये वगैरे असं आहे. लाडू पण 20 रुपये ना? ओके ओके. उलटी वगैरे आहे विकायला, राहू दे. हां हां हां, त्याच्याकडे विविध प्रकारचे बघा इयरिंग्स वगैरे आहेत. सुट्टा येतील का भैया? गळ्यातले वगैरे. कसं की सुट्टीला फिरायला जात असाल तर तुम्ही गळ्यातले हे असले घेऊ शकता. आणि बघा चावा वगैरे, क्लिप वगैरे सर्व काही आहे. हे कशी आहे सुरुवात, कशी आहे वस्तूंची सुरुवात कशी आहे, स्टार्टिंग कशी आहे? शकील आहे, 200ला आहे, 100ला आहे, 50ला आहे, हां हां 100ला आहे. हां हां, अलग अलग म्हणजे बघा, म्हणजे 10, 20, 30, 50, 100 हां असा चालू आहे. बरोबर. मी आपण काय करतो की आतून ब्लॉगला सुरुवात करतो, परंतु आता बाहेरून ब्लॉग बनवायचा उद्दिष्ट असं आहे की मागच्या वेळेला आपण 2 ब्लॉग बनवले, ते आतूनच बनवले. त्यामुळे काय होतं की आतमध्ये जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे वस्तू काय काय आहे हे सर्व काही दिसतं, परंतु बाहेर जे व्यापारी आहेत ते दिसत नाही आहे. तेव्हा आपण सुरुवात आता म्हणजे अगदी एंट्रीपासून केलेली आहे. त्याच्यामुळे काय होईल की बाहेर जे व्यापारी आहेत ते देखील तुम्हाला दिसतील. म्हणजे कसं ज्याची जशी गरज असते तशा वस्तू त्याला उपलब्ध मिळतील. जाऊया. त्याच्या चपला वगैरे इथे दिसतात, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व काही चप्पल दिसत इथं. चप्पल घ्यायला ग्राहक देखील आलेले आहे तिकडं. हो हो, तिचे घेतं ना चप्पल घेतलेलं तिला. अरे वा वा वा, काय चप्पल घेतस तुम्ही? हो बोल. हां, अरे वा, असं खणखण उत्तर पाहिजे. बरोबर आहे. अरे वा, हे कशी आहे चप्पल स्टार्टिंग? 150, 200, 250. मोठ्या माणसांची मोठे माणसे 200वाली आहे. 200 वाली आणि बारके पोरांची 100, 150. बघा 100-150 लहान मुलांची आणि मोठी माणसांची 200 पासून स्टार्ट आहेत. वा, अरे वा, टी टाईम आहे भाऊचा. ची बाटली, चहा म्हणजे बरोबर आहे, आधी पाणी जीवन, चहा म्हणजे रिफ्रेश आणि साबुदाणे वडे. वा, संकष्टीला मजा. मस्त. बोर्डावर राहून बघणार नाही तर आतमध्ये काय आहे ते मेन महत्त्वाचं आहे. बघा छानपैकी तुम्ही एखादा हॉटेल असं बघितलं तर तुम्हाला कसं वाटतं वेगळं असतं, पण इथे बघा एकदम स्वच्छता आहे, स्वच्छतेवर जास्त भर दिला आहे. आणि बाजूला तळलेले आहेत साबुदाणे वडे. हां हां, आणि वा बघा शेफ पण इथं समोरच आहेत. वा, म्हणजे साबुदाणे वडे असतात तर इतर दिवशी काय असतं बोलता? फास्ट फूड असतं. इतर दिवशी फास्ट फूड. फास्ट फूडमध्ये काय असतं? बर्गर, वेफर पाव. अरे वा, इथेच असतं की नाही, इथेच असतं का? तिथं नाक्यावर नसतं ना? ओके ओके ओके. वा वा, बघा अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला साबुदाणा वडा. म्हणजे तुम्ही बघा, हॉटेल पण बोलू शकत नाही आपण, आपलं किचन बोलू शकतो आपण, कारण उत्कृष्टपणे बघा सोय कशी केलेली आहे की तिथे फॅन आहे, म्हणजे कसा कुकला घाम पण येणार नाही आहे, त्याच्यामुळे कसा टेन्शनच नाही अजिबात. अरे वा. मी जिथे आलेलो आहे तर तिथे चहाची सोय झालेली आहे. काय की मला सुरभाई सत्तार यांचं म्हणजे एक वाक्य आठवतं की भाषण केलं तर राशन मिळेल. अरे वा, बघा जरासं थोडं भाषण केलं बरोबर चहा दिलेला आहे. धन्यवाद त्यांचं. यावेळेचा ब्लॉग जर तुम्ही जगा वेगळा म्हटला ना तर जगा वेगळाच असा आहे, कारण आता पावसाने देखील आपल्या ब्लॉगमध्ये एंट्री केलेली आहे आणि आलेले भाविक भक्त आता भिजू नये म्हणून बाजूला थांबले आहेत. आणि काही माणसं म्हणजे कशी कामानिमित्तानं भिजून जातात. आता असू द्या, हरकत नाही. जाऊया आता आपण पुढे गेलो ना तर कसं आहे की चिनेरचा बाजार एक वैशिष्ट्यपूर्ण असा बाजार जर त्याला म्हटलं ना तर हे ठीक आहे, कारण सर्व काही वस्तू असतात. संकष्टीला बाजार भरतो, त्याच्यामुळं कॅलेंडरमध्ये जाऊन संकष्टी कधी आहे ना हे फक्त बघा. आता इथे आज देखील आता ऑगस्ट महिना आला तरी आंबे अजून परत आहेत. वा, आणि ही उकडलेली आहेत ना? हां, ही बघा, ही उकडलेली आहेत. हां, उकडलेले शेंगा. म्हणजे कसं आहे, काय काय ना उकडलेली फळं वगैरे आवडतात तर ते देखील आहे, कंदमुले वगैरे. आणि बघा ही स्पेशल आपली रायगडची वांगी, पावसाळ्यामध्ये ही जास्त असतात. आणि कारली वगैरे, कारलं गावठी ना. आणि हा पाहिला तर आपला शिराला दोडका, हा कसा आहे आता? नाही, कसा भाव याचा? हा बघा 60 रुपये किलो. बघा हा 60 रुपये किलो आहे. आणि इकडं आपण जर आता ही कशी आहे याचा नग? उकडलेली पण
उकडलेले 80 रुपये. हां बरोबर, तेच म्हणजे उकडलेले मध्ये काहीतरी जरासा आपलं इंधन लागतं ना त्यासाठी. मग आपण पुढे पुढे जातो तसतशा अनेक ठिकाणी काही ना काही मिळतच असतं बघा. हे बघा छानपैकी असं बेंगल्स वगैरे म्हणजे असं इमिटेशन ज्वेलरी दिसते इथे. कसं आहे की जसं भुलेश्वर मार्केट आहे आपल्या मुंबईचं, तसं आता हे आपल्या चिरनेरचं संकष्टीचं मार्केट. इमिटेशन ज्वेलरी डायरेक्ट मिळते इथे. फरक फक्त एवढाच की फक्त तयार दागिने मिळतात, रॉ मटेरियल मिळत नाही आहे. पण असू दे, तयारच पाहिजे ना, काय तुम्ही त्रास करत बसणार. हे वरचे जे आहेत ते कसे स्टार्ट आहेत? 300 पासून स्टार्ट आहे. हे 300 पासून स्टार्ट आहेत ना. ओके ओके, 300, 250, 200. आणि हे खालचे 150 वाले. आहे बघा, हे 150 वाले वगैरे आहेत. आणि हे बेंगल्स 100 रुपये. 100 रुपये. ओके, चला आता नेहमीचे परिचित व्यक्ती आपल्याला भेटत असतात. काय संकष्टीला आलो काय, गणपती बाप्पाचं दर्शन झालं का? झालं जरा मस्त. ओके, गर्दी आहे काय? आहे काय? ठीक आहे ठीक आहे. मग मला वाटतं शेवटचं दर्शन करायला लागेल. ते व्यापारी उठून जातील ना परत, असं आहे. तुम्ही दर्शनाला आलात काय? हां हां. चप्पलवाले जर असतातच असता मस्त. आणि चप्पलवाले मामा पाहिजेच आपल्याला. चप्पलवाले मामा नसलं तर बाजार पूर्ण राहील ना, बरोबर ना. आता जाऊया आपण. बघा आता छानपैकी आता दिवसभराचा उपवास करा आणि संध्याकाळी आलूवडी बनवून उपवास सोडा. हे बघा मस्त, अगदी म्हणजे कसा गावठी पद्धतीचा असणारा हा आपला भाजीपाला. हा कसा आहे जुडी? एक 10 रुपये. बघा 10 रुपयाला जुडी आहे. तुम्ही प्रत्येक संकष्टीत असता ना इथं? हां हां. नाही संकष्टीतच बाजार भरतो ना, संकष्टीतच फक्त ना. आता आपल्या कसं होतं माहिती आहे की आपल्याला आपल्या गावठी रानभाज्यांबरोबर, गावठी पालेभाज्यांबरोबर काही मोड आलेली कडधान्य देखील आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतात. आणि आपण बघितलं तर यांच्याकडे बघा मोड आलेली कडधान्य तिकडं. हा कसा कप आहे? 20. आणि हे मिक्स पण 20 ना. हां हां. आणि हे बघा, हा विशेष म्हणजे कसा आहे, या आमच्या रायगडच्या भूमीमध्ये तांदूळ जास्त पिकला जातो आणि त्याच्या तांदळापासून बनवलेला हा लाडू आहे. कसा आहे लाडू हा? हा बघा 50 रुपये आहे. आणि हा लाडू म्हटला ना की याला मेहनत भरपूर असते आणि बोलतात घाम घालून बनवलेला लाडू, तर तसा आहे हा. जाऊया आता. फार मोठी अशी मंडई लाभलेली आहे इथं. विविध प्रकारच्या आपल्या स्थानिक भाज्या, रानभाज्या आणि बाहेरून वगैरे नाशिकवरून आलेल्या भाज्या, अशा सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात इथे. आणि आता इथे भेंडी दिसत आहेत बघा, छानपैकी आहे. मोड आलेली कडधान्य आणि वालवण आपल्या जास्त महड आणि पालीच्या बाजारामध्ये दिसतात. आणि आता आपण इकडे आलो चिरनेरचा, तर चिरनेरचे बाजार देखील दिसतात बघा. विविध प्रकारचे पापड देखील आहेत इथं. आणि पापड विकायला मामा असला की आपल्या शूटिंगला देखील मजा येत असते. बघा ओली मिरची, कोथिंबीर पापड, मसाला पापड आणि ठेचा पापड वगैरे सर्व काही आहेत. कुरडया वगैरे, सांडगी मिरची सगळी काही आहे. मामा सुरुवात कशी आहे पाकिटांची? बघा 50 रुपयापासून सुरुवात आहे. नाही 50 रुपयाला कुठलाही पाकिट घ्या, 50 रुपये आहे. काय आहे की स्वाद वाढवायला आपला कढीपत्ता. बघा कढीपत्ता कसा आहे, कढीपत्ता की याला लिंबाडा देखील म्हणतात काही ठिकाणी. हा लिंबाडा आहे का कढीपत्ता आहे? कढीपत्ता आहे ना. हां हां. बघा कढीपत्ता आहे. आणि बघा छानपैकी असा मोठा मोठा कढीपत्ता, तुम्ही त्याचा चिवडा वगैरे बनवू शकता इथे. नीट लक्षात ठेवा. नारळ वगैरे आहे आणि हार देखील. आज हार कमी दिसतात काय? संपले का? हां बरोबर, मी पण दुपारी लेट आलो ना जरा. हां बरोबर आहे. ते भाऊ दिसले, त्यांच्या हातामध्ये असे लाल हिरवे कलरचे भाजं भेटलेले आहेत तिथे. आणि आज आपल्याला भाजं जास्त दिसतात. आज आपण मतदान जर केलं ना तर आपण भाजला राष्ट्रीय भाजी आपण मस्त घोषित करूया. आणि इकडे जर आपण आलो तर इकडे दुधी वगैरे आहे, भेंडी वगैरे आहेत. ताई मग अशी भेंडी वगैरे काढत होत्या म्हणून जरा उशीर आलो मी तर. हा भाजा कसा ताई? 50ला 1. हा बघा 50ला 1 आहे हा भाजा. आणि भेंडी कशी आहे? बघा 30 रुपये पाव. कारण ही भेंडी जी आहे ती आपली गावठी भेंडी आहे, म्हणजे मल्यातली भेंडी आहे. तुम्हाला अगोदर देखील मी सांगितलं होतं. मला बाजार कुठलाही असो, हे मामा मला दुकानात पाहिजेच असतात. कारण कसं आहे की आपण एवढी भाजी घेऊ किंवा बराचसा इथला जो काही गोष्टी आहेत, ते जीवन आहे. बरेचसे शेतकरी लोक जीवन आहे आणि शेतकऱ्यासाठी लागणारे काही हत्यारे असतात. कोयता लागतो किंवा फावडे वगैरे लागतात, ते सर्व या मामांकडे भेटत असतात. बघा हा कोयता का? हा कंपनीचा. हा कंपनीचा आहे का? ओके ओके. मग हा कंपनीचा, हा तुम्ही घडवलेला? आम्ही घडवलेलं. हां हां बरोबर. आणि बघा सूर्या वगैरे सर्व काही विकायला आहे. मोरवी देखील विकायला इथे. ही कसं आहे याची किंमत? त्याची 500 रुपये. 500 रुपयापासून सुरुवात होते. आणि कंपनीचा जो आहे तो 300 रुपयाला. मग कंपनीचा आणि बनवल्याचा फरक काय असतो म्हणजे असा? पातळ असतं नाही. हां हां पातळ असतं बरोबर. मग हा मशीनद्वारे बनवलेला असतो. ओके ओके. हो. हां नमस्कार.
आपण आता पुढे जाऊया आणि पुढे मावशी आहे तिथे. मावशी म्हटली की त्यांच्याकडे डोंगराचा काहीतरी खजिना असतोच आणि तो आहेच. बघूया आपण. हा हे बघा, हा मावशीचा हिरवा खजिना डोंगरातला. वाव. आणि आपण जर बघितलं तर हा कसा आहे, टाकला आहे ना. ही जुडी कशी आहे? ही बघा, ही जुडी 20 रुपयाला आहे. आणि हा कुरडू ना, हा कसा आहे? हा 20 रुपयाला आहे. बघू शकतो आपण. आणि इकडे बघा भेंडी आहेत. तुम्हाला या बाजारामध्ये भेंडी वगैरे काय दिसतात जास्त, भेंडी वांगी वगैरे, कारण ही इथे पिकली जातात. आणि विशेष म्हणजे इथला आपल्याला गोष्टीचा एक आनंद भेटत असतो. वा. मग ही कसं आहे भेंडी जुडी? ही बघा 10 रुपयाला भेंडीची जुडी आहे. वा. बाजाराची एक तुम्हाला खासियत काय सांगतो माहिती आहे का, की तुम्ही चेरेवली म्हणजे या संकष्टीच्या बाजाराला आहे, जेव्हा तुम्ही या संकष्टीच्या बाजाराला येत असाल तेव्हा तुम्हाला ना म्हणजे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची, विविध प्रकारच्या भाज्यांची एक म्हणजे लुटच मिळत असते. बाकीच्या देखील बाजारामध्ये मिळत असतील. तरी मी ज्यावेळेला फिरेन तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन. मी असं करत नाही की चीनच्या बाजारात मिळत असं काही नाही. तर एक म्हणजे तुम्हाला विविधता मिळत असते. तर ती विविधता काय आहे ना, ते एकदा आपण सिनेमॅटिक दृष्टीने बघूया आणि नंतर पुढे जाऊया. आपल्या म्हणजे चेन्नईला आल्यानंतर एक सबस्क्रायबर भेटलेला. काय मित्र नाव तुझं? हितार्थ. ओके ओके, मस्त छान आहे बघा. एक सबस्क्रायबर पण भेटलेला आहे. धन्यवाद भैया. गोष्टी अशा मिळतात की सर्व आपल्या स्थानिक गोष्टी असतात आणि सर्व मस्त वाटतं. तिथं दुकान बघून मला छान वाटतं एकदम. अगदी मी म्हटलं ना की चेन्नईचा एक इतिहास पण आहे आणि चेन्नईचा बाजार आज देखील त्याचा बाजार पण टिकून आहे ना, तर ही त्याची फार मोठी अशी खासियत आहे. आता बाकीच्या गोष्टी आपण बघितल्यात. आता फक्त राताला विचारूया. बघा राताली 100 रुपये किलो आहे तिथे. हां, आणि ही आहे आपली याची भोपळ्याची म्हणजे खाप आहे. कशी ही 20 रुपयाला आहे. बघू शकतो आपण. आणि इथे बघा भाऊंकडे जर आपण आलात ना की भाऊंच्या प्रत्येक म्हणजे संकष्टीला हा खाद्यपदार्थ नेहमी असतो. ही त्यांची विशेष खासियत आहे. याचा कसा वाटा या म्हणजे कसा आहे? हा 50 रुपये, हा 50 पाव, 100 रुपये. हां हां, 50 आणि 100 रुपये असं आहे. चला येताना आपण घेऊच भाऊंकडनं, कारण आवडणारी वस्तू आहे आपली. आता आपण पुढे जाऊया. काय की आज आपण जरा स्थानिक भाज्या जास्त केलेलं आहे. खासियत काय वाटतं? सामान्यतः या बाजार पण टिकून ठेवणारी म्हणजे कंदमुळे म्हणा किंवा भाज्या म्हणा, स्थानिक भाज्या, तर त्या म्हणजे कसं बदलत्या कालानुसार आहेत. म्हणजे आता पावसाळा जरी चालू असलं तरी कंदमुळे भेटतात. कंदमुळे मुबलक जास्त आपल्या नवरात्रीच्या वेळी जास्त असतात, परंतु आता देखील आहेत. म्हणजे कसं आहे ते कांदा बटाटा म्हणजे ते कंदमुळे हे टिकून राहतात. असं काय नाही, कारण वर्षभर त्याचे वाण टिकून राहतात. तर त्याच्याप्रमाणेच असतं काही आहे. तेव्हा आपण सुरू करूया आपल्या बाजाराचा जो ब्लॉग आहे ना, तो कंटिन्यू. ओके ओके. किती तास झाला? आज रविवार आहे, कॉमन सुट्टी असल्यामुळे आज भरपूर गर्दी आहे. भरपूर गर्दी. आणि आज वातावरण देखील खूप फ्रेश वातावरण आहे. हां हां आणि अर्थातच गणपती बाप्पाचा आशीर्वाद सातत्यानं या गणेश भक्तावर आहेतच. हां हां. आणि आज द्विगुण आनंद, एक संडे आणि संकष्टी चतुर्थी हो. हा आमच्यासाठी मोठा आनंद आहे. कारण जेव्हा जेव्हा संडेला संकष्टी येते ना, तेव्हा भाविकांची सातत्याने गर्दी वाढत असते. आणि एक गोष्ट नक्कीच सांगायची वाटते की चेन्नईचा महागणपती हे मोठी परंपरा, देवाचा आशीर्वाद या संपूर्ण रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्राची गणती केली जाते महागणपती चेन्नई. आणि आज भाविक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. बरोबर. आज दर्शनासाठी मोठा आनंद व्यक्त होतो आम्ही. ओके ओके, मस्त. एकटं झालात की फॅमिली आहे? फॅमिली आलेली आहे. आम्ही 2 मुलं आणि सासूबाई. हा, मागच्या वेळी तुमचे 2 मुलं होते म्हणून मी विचारलं. मुलगा मुलगी, मी स्वतः, माझी पत्नी, सासूबाई, हां हां. अशी आम्ही सहकुटुंब दर्शन नेहमी घेत असतो. नेहमी घेत असतो. आणि सातत्याने या गणपती महिमा मोठी आहे. बरोबर. हां, मस्त. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. चला, मगाशी ताई वलत होते तिकडं आणि आता छानपैकी आता तलत आहेत. चॅनलचं नाव सागर पाटील व्लॉग. व्लॉग. ओके. बेला पाणी सुटेल अशी आपली गोड चिंच
आपल्याला महडच्या बाजारात मिळते तसे आपल्या चेनेरच्या देखील संकष्टीच्या बाजारामध्ये मिळते. आणि इथे बघा आवळं वगैरे आहे इथं. अरे वा, हे कसं आहे सर्व भाव? हे बघा 20 रुपये प्लेट वगैरे सर्व काही आहे. आणि हे पण ना, हे बघा हे पण 20 रुपये. आंबा देखील अजून पण मिळतं. ओके, आपण हळू पुढे जाऊया. अरे वा सूरज शेठ, अरे वा अरे वा, दर्शनाला आलात? अरे मस्त मस्त बघा, अगदी कुटुंबासमवेत दर्शनाला आलेले आहेत. माणसांची गर्दी वाढली की समजायचं की प्रोडक्टची क्वालिटी देखील तेवढीच चांगली आहे. पहिल्यांदा आपण बघितलं. आता बघा इथं साबुदाणा वडा आहे आणि वडापाव आहे. म्हणजे ज्याच्यासाठी संकष्टी असते तो साबुदाणा वडा खातो आणि जे संकष्टी असते तो वडापाव खातो. कसं आहे वडा साबुदाणा वडा प्लेट? 20 रुपये. बघा 20 रुपये साबुदाणा म्हणजे प्लेट आहे. साबुदाणा वडा प्लेट आहे, सॉरी साबुदाणा प्लेट नाही आहे. हां माणसं हां बघा वेटिंगला आहेत माणसं, कारण पदार्थ देखील छान आहेत तसे, म्हणून माणसं इकडे वेटिंगला आहेत. अरे अगदी फॅमिलीसोबत दर्शनाला. किती तास लाईन दिला होता? लवकर दिला काय? अरे वा, बघा याच्यामुळे तुम्हाला आरक्षण भेटलं. अरे वा. आता या ताईकडं काहीतरी वेगळं पाहायला मिळतं आपल्याला. काय आहे बघूया. हे बघा कंटोला बाजारात आलेले आहेत. कंटोला का? हा बघा 50 रुपयाला वाटा आहे. आणि ही काय? हे बघा तुम्हाला रानभाज्या ओळखता येत असतील तर ही बघा बाफणीची भाजी म्हणतात तिला. आणि इकडं आहे तर ती ही भारंगी आहे. आणि इकडं आपला टाकला आहे, कुडू आहे. ही कशी जुडी आहे? 10 रुपये. ही बघा ही 10 रुपये आहे. आणि टाकल्याची ही पण 10 रुपयाला आहे. वाव, ताईकडं आज रानभाज्या म्हणजे एक वैशिष्ट्यकृत अशा रानभाज्या भेटलेल्या आहेत मस्त. अरे वा, लहान मुलांना देखील बघितलं. दर्शनाला आलात? कधी म्हणजे लाईनला किती वेळ लागला? दारी लहान मुलांनी? हां बरोबर. अरे वा मस्त बघ, लहान मुलांचं आरक्षण भेटतं आपल्याला. असं तुम्हाला मिळतं की आता? हो आम्ही केलं नाही बरोबर. बघूया आता आपल्याला काकूंकडं काय मिळतं. वा, इथे पण छानपैकी उकडलेली कंदमुले आहेत. आणि हे काय? आंबाडा आहे. हा हे बघा आंबाडा आहे. आंबाड्याचं लोणचं आहे. आंबाड्याचं लोणचं कुठं आहे? हे बघ. हा इथे बघा आंबाड्याचं लोणचं आहे आणि आंबाडा आहे. हा कसा आंबाड्याचा लोणचाचा? 200 रुपये 400 रुपये एक. हे म्हणजे संपूर्ण आंबाड्याचं लोणचं आहे का? आंब्याचा पण. हां हे बघा 200 रुपयाला आहे. हा 200 रुपयाला का? हा 200 रुपयाला आहे आंबाड्याचं लोणचं. आणि इथे बघा इथे आंबाड आहेत. वैशिष्ट्यकृत बाजार म्हणजे आपला हा चेनेरचा बाजार आहे. मस्त वाटतं. काही ना काही खजिना मिळत असतो तसा. हा काय? नाचणीची शेवई. बघा नाचणीची शेवई. वा, एकदम व्हरायटी पाहायला मिळते आजच्या बाजारामध्ये. आणि हे काय? मेथीचे लाडू. हा हे कसं आहे पाकिट? ते 50 रुपये. हे बघा मेथीचे लाडू 50 रुपये पाकिट. आणि ही नाचणीची नाचणीची शेवई हे पण कसे आहे? 20 रुपये. ही 20 रुपये का? ओके. ही तांदळाची. पोह्याचे पापड आहेत. हे पोह्याचे पापड. ओके. नाचणीचे पापड नाही आहेत अवेलेबल, आहेत घरी. आणि उपवासाची सोय पण? हा उपवासाची सोय, नाश्त्याची सोय, वडापाव वगैरे मिळते. मस्त मस्त. हां विसरलो आपण. तांदळाचे बेसन. लाडू, हे बेसनचे लाडू. हा रेट सेम आहे ना सवडांचा? हा सेम. ओके ओके. बघ घरगुती पद्धतीने बनवलं. आणि इथे आपल्याला तळलेले मस्त साबुदाणे वडे. आणि इकडे आपण आलो तर कंदमुले उकडलेली. चेनेरचे बाजारची खास वैशिष्ट्य म्हणजे उकडलेली कंदमुले. कारण कसं संकष्टीला दर्शन लोक येत असतात तर त्यांसाठी पाहिजे असतं. छान वाटतं मस्त. आपण आता गणपतीच्या मंदिरासमोर पोचलेलो आहोत. आणि जर आपण बघितलं तर गर्दी देखील भरपूर आहे. संकष्टी अधिक रविवार बरोबर गर्दी पाहू शकता आपण. म्हणजे कसं आहे की संकष्टीला जास्त गर्दी असते पण रविवार असल्यामुळं त्याच्यापेक्षा आणखी गर्दी. गाभारा एवढा भरलेला आहे तर आज भरपूर अशी भयंकर अशी लाईन आहे. लाईनमध्ये का ऑनलाईन? अरे वा, नाही फोन लाईन आहे. असं चांगली गोष्ट आहे. भरपूर अशी लाईन दिसते आज आपणास. एवढी गर्दी. वा. गर्दी भरपूर आता वाढत चालली दिवसेंदिवस नाही तासन तास सॉरी.
जसं तास लोटतं तशी गर्दी देखील भयंकर वाटते. आणि आता गर्दी एवढी बाहेर आलेली आहे ना, तर बघा बाहेर माणसाची रांग लागलेली आहे. म्हणजे अगदी बाजारामध्ये आपली गर्दी गेलेली आहे. किती लाईन आहे बघा, जरा लाईन बघूया. कारण लाईनवरनं आपण देवस्थानाची एक म्हणजे देवस्थानची महिमा काय आहे. अरे वा भाई, आता किती वेळ लागेल तुला? अखंड सभा मंडप भरलाय. बापरे, बघा मगाशी आपण बाजारापासून व्हिडिओ सुरुवात केली होती आणि आता लाईन अगदी बाजारपर्यंत आलेली आहे. तर आणि मनमोहक असे दर्शन घेऊया. बरं आहे ना? हां ठीक आहे ठीक आरतीचं काय म्हणता तुम्ही? आरती किती वाजता असते? दर आठवड्यात 8 वाजता आरती असते, महाआरती असते. महाआरती असते. हां. हां हां. ती कधी असते? दर मंगळवारी असते. दर मंगळवारी या महागणपतीची महाआरती असते. ओके ओके सातपाड्यातली लोक सगळे मिळून ही महाआरती होते. ओके. ती वेळ का आरतीची आहे? वेळची 8ची आत रात्री 8 वाजता, रात्री 8 वाजता असते. रात्री 8 वाजता. ओके हां. ओके. आणि हा नवसाला पावणारा महागणपती आहे. बरोबर. तसंच याची अशी ख्याती आहे या महागणपतीची, हा तिलाने वाढणारा गणपती आहे. हां हां. म्हणजे दर साल म्हणजे वर्षाखातर असा वाढत असतो म्हणून त्याला महागणपती म्हटलं जातं. महागणपती त्याला म्हटलं जातं. तसंच ज्या ज्या लोकांचे नवस पूर्ण होतात त्या मागी गणेशोत्सव जन्मोत्सवाच्या दिवशी येऊन ते नवस फेडले जातात. ओके. तसाच हा पुरातन काल गणपती आहे हां महागणपती. महागणपती. तसंच याची ही मूर्ती एका सावकाराच्या स्वप्नात जाऊन त्याला दृष्टांत दिला की मी या तळ्यामध्ये आहे, म्हणजे जागेत आहे, माझं खोदकाम करून त्याचं तू मला बाहेर काढ. तर तिथल्या बरोबर. ब्राह्मणाने तेव्हाच्या ते मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानी ती काही निघाली नाही. हां. मी इथल्या चिरनेर गावच्या या ग्रामस्थांना घेऊन त्यांच्या मदतीने ही मूर्ती वरती काढण्यात इथल्या गाववाल्यांच्या. म्हणजे आणि मूर्ती भेटली ती छोटी होती ना? हा छोटी होती. ही तिलाने वाढते. तिलाने वाढते. हा हीच खासियत आहे. बरोबर. हां, ही ऍक्च्युली हा इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु कसं आहे की स्थानिक माणसाकडून जर सांगितलं तर जरा मस्त वाटतं. बरोबर. म्हणून धन्यवाद तुमचे. हां. खरोखर तुमचं खरोखर धन्यवाद. नवसाला पावणारा गणपती ज्या ज्या लोकांना मानसिक किंवा पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलला तो हा इथे नवस पूर्ण होतो. आणि नवस फेडण्यासाठी ते लोक या उत्सवाच्या दिवशी मागे गणेशोत्सव त्या दिवशी येऊन नवस आवर्जून येऊन फेडतात. बरोबर. भक्तगणांना मला असं विनंती आहे की ज्यांना असं कुठलं समस्या असेल त्या गणपतीच्या चरणी येऊन आपण सांगा. तुमचा 100% ही समस्या निवारण होईल. समस्या. धन्यवाद. मस्त. गणपती बाप्पा मोरया. वा वा वा. आमची छोटी भक्त दर्शनाला आलेले आहेत. अरे वा वा मस्त. बाप्पा आवडतो तुला? बोल मग गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. अरे वा वा. बघा कसं आहे की जसा भाव तसा देव. आता चिमुकल्यानं कसा या गणपतीला लाल बाप्पा म्हणतात, असं ते आपण पण लाल बाप्पा म्हणू. आपण काकांनी छानपैकी माहिती दिलेली आहे. तर ती जी एका तल्यामध्ये जी मूर्ती गणपती सापडली होती तर तोच हात तलाव आपण बघू शकतो. आता कसं आहे की पावसाळ्याचं पाणी त्याच्यामध्ये वाढलेलं आहे आणि नीरव शांततेमध्ये असा तलाव आहे. कारण कसं आहे की तलाव म्हटलं गावचा की तो एकदम गजबजलेला असतो, पण जरा तो आता शांतमध्ये आहे आणि छान वाटतं. आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराबरोबर आणखी देखील पुरातन मंदिर आहे, ती म्हणजे आपलं शिव मंदिर आणि बाजूला असणारं भैरदेवाचं मंदिर. अशी आणखी देखील मंदिरे बरीच आहेत. आता आपल्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या व्हरायटी पाहायला मिळतात. ते म्हणजे काय की जास्त रानटी फळे जे आहेत बघा. हा आपला रानटी कंदमूळ म्हणजे करंदा, आपल्या डोंगराचा एक भाग. कसा आहे वाटतो? हा बघा 50 रुपयाला. अरे वा 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 वा. इकडे आपण आलो तर कुडू आहे इकडं, आणि इकडे आपण आलो तर बघा कढीपत्ता आहे. वाव. काय कुडू आहे ना? ही कशी कुडूची जुडी आहे?
बघा 10 रुपयाला कुठे जुडी मिळते. अरे वा, एकदम स्वस्त आहे हो आयोसांच्याकडं. बघा आजी इथं बसलेले आहेत आणि तिकडे ताई बसलेली आहे. वा बघा, हो हो बरोबर आहे. बघा शक्यतो यांच्याकडे घेताना भाव करू नका, कारण रेट अगदी कमीच लावलेले आहे ते. बघा आणि कसं आहे आमच्या गावठी पद्धतीने बनवलेलं बघा आंबोशी. ही कशी आहे? हे बघा ही 20 रुपयाला आहे. मस्त. अरे वा, विविध प्रकारच्या रानभाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील छानपैकी. आणि एक म्हणजे कसं आहे की आपल्या हमरापूर विभागात फेमस झालेला उरणचा विरेल. काय बोलतो जादू. अरे वा वा वा. हा बघा उरणचा विरेल शेवटी भेटलाच. काय म्हटला माझी पॉझिटिव्ह एनर्जी. तसेच सोबत असणारे अनंत बुवा तावरे यांचंही आम्ही विश्वस्त मंडळाच्या वतीनं त्यांचा सन्मान करत आहोत. कसं आहे की मंदिरात प्रचंड गर्दी आणि भरपूर गर्दी आहे, कारण देवाची महिमा तशी आहे. आता ब्लॉग इथेच समाप्त करतोय. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया. सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या बाजारहाटचा आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाचा मनमुक्त असा आनंद घ्या.